मायाबद्दल खूप धारवाडहून बोलते. आवाज येतोय काय? अगदी व्यवस्थित येतो, अगदी हा, व्यवस्थित. धारवाडहून बोलते. मी धारवाड नम्रता डोरले यांनी मला ही लिंक दिली. मला मागच्या वर्षी मे मध्ये मला फार ताप येत होता. पण त्यावेळी मी सगळ्या डॉक्टरना 3-4 डॉक्टरना दाखवले, रिपोर्ट सगळं दाखवलं, पण टायफॉइड झाला म्हटलं. 1.5 महिना झोपूनच होते. तेव्हा माझ्या मुलांनी मला बेंगलोरला घेऊन आला. तिथं आल्यावर मी रिकामी होते म्हणून मी व्हॉट्सअप बघत असताना नम्रतानी कन्नडा योग वर्ग जॉईन केलेलं बघितलं. मी तेव्हा मी पण जॉईन झाले. का म्हणजे अगोदरच मी 4-5 वर्ष मी योग करत होते, त्यामुळे मला लवकरच त्याचं लक्षात आलं. मग मी योग करत करत दररोज, नम्रता अगोदरपासून ओळखीची होती म्हणून मी तिच्याबरोबर विचार सगळं केले. मग तिनं मला तिच्या सल्ल्यावरून मग मी ते जॉईन झाले. तेव्हा मला वाटलं की आपण पण हे करावं, घ्यावं. मग नंतर मी विजय शेट्टे सरांच्या बरोबर मीटिंग झाली व त्यांनी सांगितल्यावर मग मी हे जॉईन केले. 9/5 मे मध्ये जॉईन केले. पण त्याच्या अगोदर मला डायबिटीज झालेलं समजलं नव्हतं. टायफॉइड झालं असं वाटलं होतं, पण 3-4 डॉक्टरांना दाखवल्यावर समजलं की डायबिटीज झालाय. मला एकदम धसका बसला. का म्हणजे मी एवढं ऍक्टिव्ह असून मला योगा करत होते, सगळे ऍक्टिव्ह होते. मी एक दिवस पण असं दुपारी झोपायचं नाही किंवा मला असं आळस असं माझ्या आयुष्यात नव्हताच. पण मला कसं झालं असं वाटलं, पण अनुवंशिकतेने झाला असेल म्हणून म्हटलं. मग मी ते जॉईन झाल्यापासून विजय शेट्टे सरांच्या सल्ल्याने मी सर्व फॉलोअप केलं. त्याच्या अगोदर मी 2-3 वर्ष मी आणि माझे मिस्टर ते औषध घेत होतो. माधवबागचं औषध घेत होतं. 1.5 वर्ष घेतलं. प्रत्येक महिन्याचा एक किट 4,500चा होता. त्याच्यामुळं माझं शुगर काही कमी झालेलं नाही. मिस्टरांचं शुगर आणि बीपी कमी झालं, पण माझं झालाच नाही. बीपी कमीच झाला नाही. त्यामुळं तोपर्यंत काय झालं, करोना आला. करोनामध्ये माझे मिस्टर, दीर, जाऊ 3घे जण एकाच वेळी गेले, आम्हाला सोडून गेले. मी एकटीच पुढे 1 महिन्यानं फार त्रास घेऊन, मुलांनी फार कष्ट घेतले, त्यामुळे मी वाचले. त्यामुळे मला घरात सगळ्यांना भीती होती की तू दुसरं काय करू नको. मी मुलांना म्हटले, नम्रता असं असं सांगायले. तो म्हटला, तू काय करतेस मला माहित नाही, पण कोण तर मला नावं ठेवली, तुझ्या मुलाला बघायला येत नाही का म्हटलं, तर मी सहन करून घेणार नाही म्हटलं. पण हळूहळू त्याला दररोज सांगत गेले. माझं सगळं बघितल्यावर तो दररोज ऐकत गेला. मॉर्निंग 12 स्टेशन सगळं ऐकत गेल्यावर त्याला समजलं, तर बर प्रयत्न कर. मला भयंकर आनंद झाला. मग मी तेव्हा जॉईन झाले आणि मी घ्यायला लागले. परत मला 2-3 महिन्यातच माझं 16 किलो वजन कमी झालं आणि शुगरची गोळी एक बंद झाली. सकाळ संध्याकाळ 2 दिले होते ते बंद झालं. आणि परत मी माझ्या भावाला, भावाच्या बायकोला, आईला सगळ्यांना द्यायला सुरू केली. माझी आई 81 वर्षाची होती. ती फार ऍक्टिव्ह, पण तिला 40 वर्षापासून शुगर, बीपी, हार्टचा त्रास होता. पण मी तिला दररोज एक वाटीभर शेक देणार आणि सकाळी ऍप्रेस देणार. एक दिवस लवकर दिलं नाही तर ती सांगणार सुनीला, आज ऍप्रेस दिली नाहीस म्हणून. आणि तिला दुधातला चहा प्यायचं सवय होती. ते एक मात्र ती सोडली नाही. मी म्हटलं ते घे ना, असं 10च्या नंतर घे, पर अगोदर हे घे म्हणणार. ती न चुकता शेक घेत होती. नंतर ती म्हणायची, मला एवढंच देतात तुम्ही जास्त घेता. पण तिला पण जास्त दिलं जात होतं, त्यामुळे ती अगदी समाधानानं होती. परवा तिच्या 20 दिवस झाले ती आम्हाला सोडून गेली. पण तिचं खरं तर सांगायचं तर तिचं आयुष्य असं होतं की आयुष्य सगळं कष्टात गेले. का म्हणजे बरं, दवाखाना दवाखाना दवाखाना. स्टीलचा डबा होता औषधाचा. त्या औषधाच्या डब्यात सगळे औषध असायचे, याच्यावर नाही असं नाही. पण तिचं मृत्यू असा आला की 10 दिवस नवरात्रीमध्ये सगळे नवरात्रोत्सव सगळं विधान वगैरे करून 11व्या दिवशी घरी आल्यावर एक दिवस चांगले ते दुसऱ्या दिवशी थोडं बरं वाटलं नाही. ती झोपेतच काय म्हटली, मी आज काय घेणार नाही, चहा तेवढं घेणार. सकाळी शेक तेवढं पिली. दुपारपर्यंत काहीच घेतले नाही. संध्याकाळी थोडा खोकला लागला. रात्रभर फक्त गरम पाणी पिली. सकाळी उठून 6 वाजता मी काय घेणार नाही, मला काय नको, चहा पण नको म्हटली. पाणी घेतली की ती कसं झोपली की त्यातच तिचा मृत्यू झाला.
आणि जरा सुद्धा असं हालचाल नाही, काय नाही, लघवी नाही, संडास नाही, तोंड वेगळं, असं समाधानानं जीव गेला. मला वाटतं हे सगळं कशाचा प्रभाव म्हणजे शतायुषी फॅमिलीचाच प्रभाव. आणि माझ्यात फरक झाला म्हणजे मी माझा फोटो बघितला तर तुम्ही भीती वाटेल, मला 83 किलो वजन होतं, पण आता 67 ला आलंय. मला सगळेजण म्हणतात तू माया आहेस काय कोण असे समजतच नाही. थँक्यू शतायुषी फॅमिली. विजय सरांनी मला फार म्हणजे फार गायडन्स केलेत आणि नम्रतावर विश्वास असल्यामुळे मी हे फॉलोअप करत आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सगळ्या कोचचे आभार मानत आहे. थँक्यू. खूपच छान मायाताईंचं